आगामी स्थानीय स्वराज संस्थाओं के चुनाव बीजेपी अकेले लड़ सकती है, सांसद अशोक चव्हाण ने दिए स्पष्ट संकेत। आगामी स्थानीय स्वराज संस्थाओं के चुनाव को लेकर भारतीय जनता पार्टी के सांसद और पूर्व मुख्यमंत्री अशोक चव्हाण ने बड़ा बयान दिया है। अशोक चव्हाण ने कहा कि इन चुनावों में बीजेपी को स्वबल पर चुनाव लड़ना चाहिए। उन्होंने यह भी कहा कि पार्टी कार्यकर्ताओं की राय इस फैसले में महत्वपूर्ण भूमिका निभाएगी। नांदेड़ में शनिवार को बीजेपी की सदस्यता अभियान की समीक्षा बैठक के दौरान अशोक चव्हाण ने यह बयान दिया। उन्होंने स्पष्ट किया कि जहां बीजेपी को ज्यादा अवसर हैं, वहां सीटें किसी भी कीमत पर नहीं छोड़ी जानी चाहिए। उन्होंने आगे कहा कि पार्टी कार्यकर्ताओं की इच्छा हो तो स्थानीय स्वराज संस्थाओं के चुनावों में बीजेपी अकेले चुनाव लड़ सकती है। केंद्र और राज्य में बीजेपी की सत्ता है और ऐसे में पार्टी को अपनी ताकत बढ़ाने का पूरा अधिकार है। हालांकि अशोक चव्हाण ने यह भी साफ किया कि वे गठबंधन के खिलाफ नहीं हैं, लेकिन पार्टी की मजबूती के लिए यह जरूरी है। आगामी चुनावों में महायुति के घटक दल एक दूसरे के खिलाफ नजर आ सकते हैं, ऐसी संभावना भी उन्होंने जताई। आपली ताकद नांदेड शहरामध्ये आहे, आपली ताकद जिल्ह्यामध्ये आहे। त्या मतदारसंघात आमदार जरी शिवसेनेचे किंवा राष्ट्रवादी जरी असले तर तिथे भाजपची ताकद वाढलीच पाहिजे, ही मात्र आपण लक्षात ठेवा। आगामी काळामध्ये हा प्रत्येक क्षणाला आपलं सैन्य तयार पाहिजे। आपलं सैन्य म्हणून कुठं आम्ही थांबलेलं नाही आहे। आम्ही घटक पक्षाच्या विरोधात कुणी बोलत नाही आहे, पण शेवटी आमचा पक्ष आहे ना। आमचा पक्ष आहे, आमचा पक्ष वाढवायचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे। त्यात बिलकुल गैरमानाचं काहीच कारण नाही। मला हे सातत्याने मुद्दाम सांगितलं पाहिजे की आपली ताकद निश्चितच अधिक आहे। राज्यामध्ये प्रमुख, राज्याचे प्रमुख आपल्या पक्षाचे नेते आहेत, देशाचे पंतप्रधान आपल्या पक्षाचे पंतप्रधान आहेत आणि म्हणून त्यांना मी फक्त काही भाजपपुरती मर्यादित ठेवत नाही, मुख्यमंत्र्याला किंवा प्रधानमंत्र्यांना। पण शेवटी आपला पक्ष वाढला तरच सर्व राहणार आहे। हा सर्वाधिक आमदार आपले आहेत म्हणून राज्यामध्ये मुख्यमंत्री आपला आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की आगामी काळामध्ये परिस्थिती जी काही निर्माण होईल त्या युद्धाला समोर जायची आपली तयारी राहिली पाहिजे, हे प्रमुख याचं उद्दिष्ट आहे। आणि म्हणून मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की आपली तयारी सर्व फ्रंटवर, सर्व मतदारसंघात राहिली। याचा अर्थ आम्ही काय त्यांच्या विरोधात लढतो असं नाही आहे। आम्ही कोणाच्या विरोधात लढतो असं नाही, घटक पक्षाच्या विरोधात लढतो असं नाही आहे। माझं म्हणणं एवढंच आहे, आमचे कार्यकर्ते त्यांना वाटतं की साहेब काय होईल, आघाडी तुम्ही सोडून द्याल जागा, असं अजिबात काही ठरलेलं नाही। आणि तुम्ही जर म्हणलात तर स्वबळावर सुद्धा निवडणुका आम्ही लढू शकतो। हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे। तुमचं जे मत येईल त्याप्रमाणे वरिष्ठांना मी कळवू। मग तुम्ही म्हणणार साहेब आपली जागा आपण सोडणार आहोत, मग कशाला भांगडी करायची, कशाला बाहेर सदस्य नोंदणी, कशाला हे करायचं आहे, असं अजिबात काही ठरलेलं नाही। मला एवढंच सांगायचं आहे, आपल्याला सर्वात जिथे आपल्याला पोषक वातावरण आहे, नगरपालिकेत आहे, जिल्हा परिषदमध्ये आहे, त्या जागा आपल्याला सोडायच्या नाहीत आणि त्या जागा अधिकाधिक प्रमाणात लढायच्या आहेत। आणि म्हणून माझी भूमिका निश्चित आहे। तुम्ही सांगाल त्या पद्धतीने निवडणुकीची तयारी आम्ही करायला, पण ऐनवेळेस होणार नाही। ऐनवेळेस तुम्ही असं कर तसं होणार नाही। तुम्ही तयारी करा आणि परिस्थितीप्रमाणे आपण निर्णय घेऊ। परंतु सर्व मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार त्या ठिकाणी सर्वाधिक मतांनी निवडून आणण्याकरता जे जोडायचं असेल ते जोडण्याचं काम आपण केलं पाहिजे। बेरजेचं राजकारण आपल्याला करता आलं पाहिजे। आणि ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या, महापालिका या जिल्ह्यातल्या सर्वाधिक जागा भाजपच्याच आल्या पाहिजे, अशा दृष्टिकोनातून आपण सर्वांनी तयारी केली पाहिजे, अशी माझी आग्रहाची सूचना इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची। मला दाखवून द्यायचं की राज्यामध्ये मगाशी प्रवीण साले म्हणाले की म्हणजे भाजपचा बालेकिल्ला हा नांदेड जिल्हाच आगामी काळात राहणार आहे। रूबरू न्यूज चैनल देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब कीजिए। हमसे संपर्क करने के लिए हमारे व्हाट्सएप नंबर 9049032007 पर व्हाट्सएप कॉल या मैसेज कर सकते हैं।